तो शूर तर पाहिजेच, तो चपळ पाहिजे, तो शूर पाहिजे, तो काटक पाहिजे, तो दिलदार पाहिजे, तो प्रामाणिक पाहिजे, पण तो उतावीळ नसावा, तो अहंकारी नसावा, तो स्थितप्रज्ञ पण पाहिजे वेळेला. त्यावेळेस तो निर्विकार, निश्चल आणि स्थितप्रज्ञ सुद्धा राहता आलं पाहिजे, गोंधळून नाही गेलं पाहिजे, कंपोज पाहिजे. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, ज्यांची ओळख मागील एका भागामध्ये आपल्याकडे झालेली आहे आणि ते पुन्हा मी त्यांना आमंत्रित केलं आहे. ते प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे ते सचिव आहेत. तर त्यांचं नाव आहे सतीश राऊत साहेब. सर, मनपूर्वक स्वागत आपलं कार्यक्रमामध्ये. आजच्या या चर्चेचा आपला विषय जो आहे तो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान वध. तर आजच्या या भागामध्ये आपण अशा गोष्टी ऐकणार आहोत की त्या आजपर्यंत अनेकांनी ऐकलेल्या नसतील. शिवाजी महाराजांचं स्टॅटिस्टिक्स किंवा त्या लढाई पाठीमागची त्यांची मंत्रचिकित्सा, या सगळ्या गोष्टी आपण सरांच्याच तोंडून ऐकणार आहोत. सर, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रतापगडाच्या पायथ्याशी लढलं गेलेलं युद्ध होतं, जे 1659 साली लढलं गेलं, तर या युद्धाविषयी किंवा त्या नीतीविषयी तुमच्याकडून आम्हाला सखोल ज्ञान मिळणं अपेक्षित आहे आणि ते तुम्ही नक्की द्याल हा आम्हाला विश्वास पण आहे. तर मला सुरुवातीला तुम्हाला विचारायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली पहिल्यांदा फत्तेखानाची पुरंदरची पहिली लढाई, स्वराज्याची पहिली लढाई जिंकली आणि त्यानंतर 1649ला वाईचा सुभेदार म्हणून आदिलशहानी अफजल खानाला पाठवलं आणि तिथून परत जवळजवळ 11 वर्ष, 10 ते 11 वर्षांचा खूप मोठा गॅप पडला. तर असं काय कारण घडलं की इतके वर्ष चाल करून येण्याकरता अफजल खानाला इतका वेळ का लागला असावा किंवा आदिलशहाला अफजल खानाला पाठवण्याकरता एवढा वेळ का लागला असावा? त्याचं कारणच आहे की जवळजवळ 10-11 वर्षाचा हा जो गॅप येतो, बऱ्याचदा इतिहास वाचक असतील किंवा इतिहास संशोधक असेल, ह्यांना सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो ज्यावेळेस महाराजांच्या चरित्राचा आपण अभ्यास करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कारण असं वाटतं की फतेखानचा जो पराभव झाला, ती स्वराज्याची लढाई फार पूर्वी खेळली गेली. महाराज हे फारच किशोरवयीन म्हणता येईल असे होते. त्यानंतर 11 वर्षांना हा प्रसंग आला. त्याचं कारण असं झालं की आदिलशाही नुकती संकटातून एका बाहेर पडत होती आणि त्यानंतर आदिलशाहला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती असं मला वाटतं. कारण की बिदर कल्याणीच्या युद्धामध्ये औरंगजेब जो सुभेदार होता या दख्खन प्रांताचा, त्याच्यामध्ये आदिलशहाचा पराभव केला, परंतु त्याला दिल्लीचे जसे वेध लागले आणि तो नर्मदा पार करून गेला. जाता जाता त्यानं आदिलशाहीलाही सावध केलं होतं, मी जरी चाललोय तरी अजून एक आहे सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये, त्याचा उपद्रव तुला होऊ शकतो. आणि महाराजांना काय केलं, महाराजही हुशार होते की जसा औरंगजेब नर्मदा पार गेला तसं महाराजांना एकतर तुम्हाला माहिती आहे ग्रँड स्ट्रॅटर्जीच होती, हिंदवी स्वराज्य हे उराशी बाळगलेलं स्वप्न होतं. तर जसा औरंगजेब नर्मदा पार निघाला तसा महाराज कोकणामध्ये आदिलशाहीचा प्रांत त्याच्यावर कब्जा करण्यासाठी जायचे किंवा गेले. हा उपद्रव दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आता औरंगजेबाचं जे काही संकट होतं ते दूर गेले. तर आदिलशहाला हा वेळ होता आणि मोहम्मद आदिलशाह वारला आणि बडी बेगम आली होती. कदाचित सत्ता पालट झाल्यावर सुद्धा स्ट्रॅटर्जीज बदलतात. तर ह्याचा बिमोड कोणत्याही प्रकारे करायला पाहिजे. एक होतं की जावळीच्या मोऱ्यांचा ज्या प्रकारे निपात केला होता महाराजांनी, त्यावेळेस महाराजांची दहशत सुद्धा तेवढीच होती. बरोबर. पण जावळीच्या मोऱ्यांचा निपात केल्यानंतर मात्र आदिलशाहीच तेवढीच खवळलेली होती आणि आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना धडा शिकवायचा, मग त्यांचा बिमोड कोणत्या प्रकारे करायचा ते त्यांनी ठरवलं असावं आणि त्या दृष्टिकोनातून ही रचना सुरू झाली. मी तर म्हणेल अफजल खानाला पाठवलेला हा सगळ्यात सिरियस डिसिजन विजापूरच्या दरबाराचा होता आणि त्या दृष्टीनं अफजल खानानेच ते, तुम्हाला माहिती ते चित्रपटात पाहिले, विड्याचं पान ठेवलं, कोण विडा उचलतं, बडी बेगमनं सांगितलं. आणि अफजल खानासारख्या सेनापतीनं, फार मुरब्बी, घातकी, कपटी, आपल्याला अफजल खानाबद्दल जास्त फार काही सांगायला नको, ज्यानं औरंगजेबाची साक्षात कोंडी केली होती बिदरच्या लढाईच्या वेळेस किंवा त्याच्यानंतर, तो स्वतः निघाला. बरोबर. त्यामुळे हे फार आदिलशहानं घेतलेलं सिरियस काइंड ऑफ वॉर होतं असं म्हणता येईल. बरोबर, अगदी खरं आहे. आणि तो खूप मोठी फौज घेऊन, कारण की एकदा औरंगजेब गेल्यावर आदिलशाहीला दुसरी रिस्क घ्यायचीच नव्हती. बरोबर. आणि मग आता मला याला जोडूनच विचारायला आवडेल की अफजल खान ज्यावेळी फौज घेऊन तिथून निघाला त्यावेळी तो निघतानाच
उन्माद करत निघाला आणि असा बऱ्याचदा ऐकायला मिळतं की त्याने मंदिरं छेडछाड केली मंदिरांची किंवा अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली आणि तो हिंदू द्वेष्टी होता हा सध्या त्याच्यावर मी आता माझं पुस्तक लिहिण्याच्यासाठी जी लिहायला घेतलं जे किंवा जे प्रकाशनासाठी गेले आता तर ॲक्च्युअल जिथे युद्ध लढलं गेलं त्या स्ट्रॅटेजिक लोकेशन्सला भेट देतो आपण, त्या स्थळांना भेट देतो, कारण तो फील येतो की युद्ध कसं खेळलं गेलं असेल. बरोबर. कारण की केवळ संदर्भीय पुस्तकं वाचून नाहीत, परत त्या प्रत्यक्ष त्या भागात ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस त्या सगळ्या वाईब्स येतात. तर त्या ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस कळतं की हे युद्ध किती गांभीर्यानं खेळलं गेलं होतं आणि त्या गोष्टीकडं कमी लक्ष देता बाकीच्या गोष्टींकडे मात्र जास्त लक्ष दिलं जातं असं मला वाटतं. कारण त्या समाधीकडे जरी पाहिलं तरी आता तिची महाराजांनी असं म्हणतात की त्याच्यासाठी इनाम दिलं, तिची दिवाबत्तीची सोय केली होती, परंतु त्याच्यावरून आता खूप वाद होत आहेत आणि त्याचं प्रामुख्यानं कारण की अफजल खान हा हिंदू द्वेष्टा होता वगैरे. साहजिकच त्या काळामध्ये प्रत्येकाची लहान मोठी किनार असायचीच प्रत्येक युद्धाला, म्हणजे धर्म असेल तरी तो प्रमुख कारण असेलच असं नाही. इतिहासकारांमध्ये आणि प्रत्येकामध्ये ते भेदाभेद आहे. अफजल खानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तो एकदम हिंदू द्वेष्टा होता. तर बऱ्याचदा सांगितलं जातं की येता येता वाटेमध्ये तुम्ही जे म्हटला की तुळजाभवानीच्या मंदिराचे विटंबना किंवा विठ्ठलाच्या देवस्थानाची नासधूस वगैरे केली, ह्याच्यामध्ये सुद्धा बखरकारांमध्ये सभासद चिटणीस बकरीमध्ये देवस्थानाची नासधूस केली आहे असं आहे, परंतु शिवदिग्विजयामध्ये ती केली नाही आहे असं आहे. म्हणजे बऱ्याचदा इतिहासकारांमध्ये बखरकारांमध्ये सुद्धा आहे. ह्या सगळ्यांचा संदर्भ घेता मला असं वाटेल की मी मगाशी सांगितलं की इट वॉज अ वेल फॉट अँड वेल थॉट वॉर. आणि ज्यावेळेस माणूस असा निघतो त्यावेळेस एखादा प्रसंग घडतो, परंतु केवळ त्याच कारणासाठी तो त्याची एनर्जी त्याचं कॉन्सन्ट्रेशन ते डायव्हर्ट करत नाही. आता फॉर एक्झाम्पल तुळजाभवानीच्या मूर्तीची विटंबना झाली का नाही असा मुद्दा पण बऱ्याचदा येतो. पण मला असं वाटतं की हे युद्ध झाल्यानंतर सुद्धा आदिलशहाशी खूपच मोठं वैर वाढलं होतं आणि तुळजापूरच्या प्रांतामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेणं दुरापस्त झालं होतं हे महाराजांना माहीत होतं. म्हणून त्यांनी गंडकी शिळेची मूर्ती केली, तयार करून घेतली आणि ती प्रतापगडावर प्रतिष्ठापना केली. ती मूर्ती करण्या अगोदर महाराजांनी काही लोक तुळजापूरला पाठवले ते, म्हणजे औरंगजेबाच्या अफजल खानाच्या पारिपत्यानंतर तुळजापूरला जाऊन त्या मूर्तीची पाहणी केली, याचा अर्थ त्या मूर्तीची विटंबना झाली नाही हे सहज तसं तार्किक अर्थानं सिद्ध होतं. तर मला वाटतं की आणि अफजल खानाच्या बाबतीत असं की तो वाईचा प्रमुख असताना, त्या परगण्याचा प्रमुख असताना त्याने एखादा नरसोजी भट का काहीतरी नाव आहे, त्याच्या वतनाला सुद्धा त्याने मदत केली होती किंवा बंद पडलेल्या वतनाला काहीतरी मदत सुरू केली होती. चोलमध्ये काहीतरी एका विटंबना केली होती एका देवालयाची, ही पण कथा आहे. त्यामुळं ह्या बऱ्याचदा थोडंसं ह्याच्यामध्ये जाणकारांमध्ये मतमतांतर आहेत, परंतु ह्या युद्धाचा विचार केला असता तर तो एक हिंदू द्वेष्टा म्हणून या युद्धावर निघालेला नव्हता. तो एक जनरल होता आणि शिवाजी महाराजांचा सुलतानाला म्हणजे ह्या सल्तनतीला त्रास होत होता, उपद्रव होता, तो मिटवण्याच्या दृष्टीने तो एक वॉरियर म्हणून गेला होता, वॉरियर सेनापती म्हणून गेला होता. त्यामुळे हा मुद्दा तेवढा चर्चेला जाऊ नये असं मला वाटतं. बरोबर. आणि मग ज्यावेळी तो वाईत आला, हा सगळा प्रवास करून विजापूर ते वाई हा प्रवास झाल्यानंतर तो वाईत आला आणि त्याची अशी अपेक्षा होती की महाराजांनी वाईमध्ये येऊन त्याला भेटावं, कारण त्याची तेवढी ताकद होती, तेवढं बळ त्याच्या पाठीमागं होतं, त्याचा इतिहास आजपर्यंत माहीत होता. पण तरी शिवाजी महाराजांनी प्रतापगड हेच का ठाणं भेटीचं सगळ्यात केलं? महत्त्वाचं की प्रतापगडाचा विचार महाराजांनी फार दूरदृष्टीपणे केला असावा. म्हणजे जावळी जो प्रांत जिंकला त्यावेळेसच महाराजांना माहीत होते की आपलं स्वराज्य हे आकाराला जरी राजगड आणि रायरेश्वराच्या परिसरातच येत असलं तरी मला वाटतं महाराज ज्यावेळेस रायरेश्वराच्या शपथेला गेले असतील त्यावेळेस त्यांनी पलीकडचा जोरचा खोरं पाहिलं असेल किंवा जावळीचा प्रांत त्या डोंगरावरून पाहिला असेल आणि त्यांना वाटलं असेल की इथपर्यंत शत्रू सैन्य कधीही पोहोचू शकतं. तर मला जर शत्रूपासून बचाव करायचा असेल किंवा शत्रूला खेचून मारायचं असेल भविष्यामध्ये तर असा प्रांत माझ्या ताब्यात पाहिजे. म्हणूनच जावळीचं मोऱ्यांचा निपात वगैरे आपल्याला सगळं माहीत आहे. तर महाराजांनी ही दूरदृष्टी फार पूर्वीच स्ट्रॅटेजीचा भाग होता की कोणताही शत्रू जर प्रबळ असेल तर त्याला आपल्यापर्यंत खेचून आणलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी प्रतापगडाची निवड केली. आता तुम्ही म्हणाल की त्यांनी प्रतापगडाची निवड केली, पण अफजल खान काय दूध खुळा नव्हता, तो तिथपर्यंत काय झाला. हा फार
म्हणजे स्ट्रॅटेजीच्या दृष्टीने, युद्धाच्या सिद्धांताच्या दृष्टीने पाहिलं तर हा मानसशास्त्रीय युद्धाचा एक फार चांगला अनोखा नमुना आहे, ज्याचं जगामध्ये उदाहरण दिलं गेलं पाहिजे. कारण की अफजल खानला आतपर्यंत जायला भाग पडलं, म्हणजे त्या सापळ्यामध्ये जायला शिवाजी महाराजांनी भाग पडले, ही फार मोठी टॅक्टिक्स आहे. नंतर जे खेळलं गेलेलं युद्ध आहे किंवा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला म्हणतो, ते तर थरारक आहेत. परंतु त्याच्या अगोदरही त्याला तिथपर्यंत जाण्यासाठी जे डेस्परेशन तयार झालं, त्याच्या मागे सुद्धा ही मांत्रिक युद्ध किंवा मानसशास्त्रीय युद्धाचा हा फार मोठा अनोखा नमुना. त्याचं कारण काय की 1649 साली ज्यावेळी वाईचा सुभेदार म्हणून तो आलेला होता, त्यावेळेस तो 2-3 वर्षांचा काळ तिथं होता. हो, बरोबर. त्यामुळे त्याला त्या वाई परगण्यातल्या गोष्टींचा, तिथल्या खडानखडा माहिती होती. आणि त्याला हे पण माहित होतं की जावळीत जाणं किती धोकेदायक आहे, कारण जावळीचं खोरच होतं त्याला माहित होतं. तरीही तो तिथं गेला. म्हणजे थोडक्यात युद्धनीतीचा किंवा तिथे महाराजांचं, मी आत्ताच सांगितलं की मानसशास्त्रीय जो कस लागला ना, महाराजांचं शिवभारतामध्ये पण लिहिलेलं आहे की महाराज खूप उत्तम अभिनय करायचे, पक्ष्यांचा उत्तम आवाज काढायचे. म्हणजे महाराजांमधले जे अभिनय गुण आहे ते 2 ठिकाणी दिसतात मला प्रामुख्यानं शिवचरित्र वाचताना. एक, अफजल खानाला त्या सापळ्यामध्ये घटपर्णीसारखं त्या सापळ्यापर्यंत ओढलं, आणि दुसरं आग्र्याच्या कैदेमध्ये सुद्धा औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्यासमोर त्यांनी जो अभिनय केला, सोंग आणलं, म्हणजे हा उत्कृष्ट नमुना आहे. त्याचा हा पहिला भाग म्हणता येईल त्यांच्या उत्कृष्ट अभिनय क्षमतेचा. शत्रूला पण कळू नये की त्याच्या मनामध्ये काय. आणि ते सगळ्यात मोठं की भीती. बरोबर. म्हणजे मला प्रचंड भीती वाटते, तुम्ही माझ्या काकांसारखे आहात, माझ्या पित्या समान आहात, आणि मी तुम्हाला घाबरलोय. आणि त्यांचा जो इगो असेल अफजल खानाचं, की घमंड असेल, तो पॅम्पर केला त्यांनी. तो पॅम्पर केल्यानंतर त्यांना खरंच वाटायला लागलं. याच्यामध्ये अर्थात महाराजांचे वकील होते नंतरच्या याच्यामध्ये, तुम्हाला पंत गोपीनाथांवर सुद्धा आपल्याला बोलावं लागेल, कारण त्यांचं योगदान नाकारता येत नाही. तर ह्या सगळ्याचा भाग होता की मी तुम्हाला खूप घाबरलोय, मी शरण आलोय, आणि तुमच्या एवढ्या मोठ्या फौजेसमोर माझा निकाल लागणार नाही, मी हतबल झालोय, आणि तुमच्यापर्यंत यायची मला तुमची भीती वाटते. ही वातावरण निर्मिती अफजल खानाला पटवण्या इतपत महाराजांनी ती सगळी खेळी केली, आणि ते यशस्वी झाले. याच्यात तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे की पंत गोपीनाथ बोकील यांचं तर खूप मोठं योगदान आहे. त्याचं कारण जिजाऊंचे लाडके होते ते. कारण 2 वकिलांचं फार त्यांच्या दृष्टीने योगदान आहे. म्हणजे आदिलशाहीच्या बाजूने म्हटलं तर कृष्णाजी भास्कर असेल, आणि इकडे पंत गोपीनाथ असेल. म्हणजे जे मंत्रयुद्ध जे खेळलं गेलं, मी म्हणतो की जे मानसशास्त्रीय युद्ध खेळलं गेलं, तर ते त्या पातळीवर खेळलं गेलं. इकडनं कृष्णाजी भास्कर होते, इकडे होते. तर ते फार मजेशीर होते. जर ते दोघंही आपल्या धन्यासाठी, आपल्या राजासाठी कम्प्लीट लॉयल टू देअर बॉसेस. त्यांच्या राजांशी ते लॉयल होते, आणि नथिंग रॉंग, की ज्याची सेवा करतो त्याची करत होते. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं पंत गोपीनाथ हे यशस्वी झाले, खूप चांगले. कारण त्यांनी महाराजांनी ज्या त्यांना गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी वापरल्या, परंतु त्यांनी त्यांची टॅक्टिक्स जे आहेत, वेळ प्रसंगी त्यांनी त्यांच्याही निर्णय क्षमता तिथं घेतली. त्याच्यात महाराजांचं पण एक कौतुक करेल एवढं थोडं, कारण की महाराजांनी एक डेलिगेशन ऑफ पॉवर असतं ना, महाराजांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. जे अभिवचन द्यायचं ते द्या. कोणताही मालक हुजूर असेल ना, एवढं आपल्या सेवेकरीला किंवा एवढ्या आपल्या सैनिकाला किंवा आपल्या सरदाराला कोणाला एवढं स्वातंत्र्य देत नाही. बरोबर. की व्हॉट एव्हर डिसिजन घ्यायचे पॉवर महाराजांनी दिलं होतं. आणि दुसरा फेथ. अगदी. म्हणजे ह्या 2 नेतृत्व गुण ह्याच्यात दिसतात, की विश्वास दाखवणे आपल्या सहकार्यावर, बरोबर, जरी तो निम्न श्रेणीतला असला तरी, आणि त्याला पूर्ण स्वातंत्र्य देणं त्याच्या निर्णयाचं, आणि ते त्यांनी करून दाखवलं. अगदी. बघा ना, म्हणजे महाराजांनी सांगितलेलं होतं की त्याच्या मनात माझ्याविषयी काय आहे, जे असेल ते तू काढून आणलंच पाहिजे, तोपर्यंत तू तिथून निघायचं नाही. ते नुसते अफजल खानला भेटत नव्हते, ते भरपूर मोठं एक शहरच असते. ज्यावेळेस युद्ध निघताना 10,000चं निघालं, येईपर्यंत ते 30-40 हजाराचं झालं होतं सगळं. आणि त्या डेऱ्यामध्ये फिरत बसायचे. आणि एका जागी असं म्हटलं गेलं की तिथे काय पकवलं जातं, त्याचा वास राजगडाच्या नाकाला कधी लगेच येतो, तात्काळ येतो. म्हणजे इतकी त्याला सांगायचं की इंटेलिजन्स महाराजांचा हा एक दुसरा, की जो प्रॉपर इंटेलिजन्स असतो ना, तो एक महाराजांचा खूप होतो. बहिर्जी नायकांचं तर आपल्याला माहितच आहे, पण पंत गोपीनाथांनी ते काम केले की राईट इंटेलिजन्स महाराजांपर्यंत ते पोहोचवत गेले. आणि त्या तंबूंमध्ये फेरफटका मारताना कळलं की महाराजांना दगाफटका होणार आहे. म्हणजे तो लाईफ अँड डेथचंच वॉर होतं हे महाराजांना पूर्ण खात्री पडली. त्यामुळे महाराज त्या प्रकारे नंतर पुढे तयारीला आलेले आपल्याला दिसेल. अगदी खरं, पूर्ण तयारीने आले. अगदी खरं. मग महाराज वेल इक्विप्ड. अगदी खरं.
आणि मग महाराजांनी प्रतापगडावरती ज्यावेळेस त्यांचं ठाण मांडलं आणि जवळजवळ 3 ते 4 महिन्यांचा कालावधी गेला. हो, आणि या 3 ते 4 पावसाळा होता आणि युद्ध खेळणं त्यावेळी काही तसं शक्य नव्हतं आणि खानाला तर आपल्या बाजूने खेचायचं आहे. मग ती व्यूहरचना कशा पद्धतीने? काय झालं, खानाचा प्रतिष्ठेचा विषय झाला होता. तो दरबारात म्हटलं होतं की मला घोड्यावरून उतरायची सुद्धा गरज पडणार नाही, मी असाच खेचून आणतो शिवाजीला. ही जी दरपोक्ती केली होती खानाने, तर तिला आता जाग होणं म्हणजे त्याच्यासाठी त्याला ते जस्टिफाय करणं गरजेचं होतं त्याला, की मी जी दरपोक्ती केलेली आहे त्याला खरं उतरायचं होतं. हां, त्यासाठी असं झालं की आता तो वाईपर्यंत पोहोचलाय आणि शिवाजी महाराज येतच नाही म्हटले तर परत तसं रिकाम्या हाती जाणं सुद्धा त्याच्यासाठी अप्रतिष्ठित होतं. त्याला प्रत्येक जिथे जिथे तो पुढे गेला हाय मानसशास्त्रीय भाग आहे की आता माझी अफजल खान तिथं आलाय आणि शिवाजी महाराज तर काय वर येत नाही आणि मला आता काय माघारी फिरता येत नाही अवस्थेपर्यंत. हो, त्याच्यासाठी अप्रतिष्ठा होती खरं. आणि त्यामुळे महाराजांनी तिथं त्यांना यशस्वी झाले. तो एक भाग आहे की त्याच्यासाठी तो प्रतिष्ठेचा विषय बनला होता, त्यामुळे त्याला जावं लागलं. बरोबर. आणि जाताना खूप मजेशीर आहे पुढे, कारण जायचं ठरलं शेवटी. पावसाळा कसा बसा गेला, नोव्हेंबर महिना उजेडत आला आणि जाताना मात्र महाराज पूर्ण शरण आलेत. ह्याच्यासाठी महाराजांनी रडतोंडीचा घाट, मी आता 8 दिवसापूर्वीच त्या घाटातून उतरलो की रडतोंडीच्या घाटामधून उतरत असताना आजूबाजूला जी झाडं असतात, वाटेत येणारी झाडं होती, झुडपं होती, ती महाराजांनी सगळी कापून काढायला लावली. तिथे व्यवस्थित वाट करून दिली खाली उतरायची. जनावरांना, घोड्यांना दानागोटा पुरवला. म्हणजे मला तर बऱ्याचदा वाटतं एखादं बकरं हलाल मारतात त्यावेळेस त्याला थोडं पाणी दिलं जातं, थोडा चारा दिला जातो, थोडंसं कुंकू व्हायला जातं. तसा काही तर प्रकार होता की त्या लवाजम्याची खास व्यवस्था करत होते. पण इथं आर्ट ऑफ वॉर एक पुस्तक मी वाचलेले जे वॉरच्या टॅक्टिक्सवर, ते म्हणतात की अशा वेळेस एखादा शत्रू ज्या वेळेस फार पटकन सोय करतो आत येण्याची, इव्हन रशियन आर्मीने सुद्धा त्यांचं दगदगी धोरण आहे, फाटाफाटा माघार गेली, मग शत्रूलाही चेव येतो, तो पुढे जातून जाळ्यात अडकतो. की महाराजांनी पण इतकी त्याची व्यवस्था केली की त्याला खरं वाटलं की महाराज पूर्ण शरण आलेत, म्हणजे माझ्यासाठी पायघाट्याच टाकतायत रडतोंडीच्या घाटातून. तर त्यामुळे त्याला इतका विश्वास वाटला अफजल खानाला की महाराज खरंच गेलेत. पण वास्तविक संजू म्हणतो की ज्यावेळेस एखादा प्रतिस्पर्धी किंवा रायवल इतकी काही सोय करतो त्यावेळेस कळायचं की त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे. हां, तो स्ट्रेंथनं कंपोज्ड असा शत्रू आहे, त्यावेळेस त्याला अजून सिरियसली घ्यायचं असतं. एक्झॅक्टली अफजल खानाने ते विरोधी केलं. म्हणजे मी सांगतो बऱ्याचदा की अफजल खान कपटी होता सगळ्यांना माहिती आहे, परंतु तो चतुर नव्हता, महाराज चतुर होते. हा, मला पुढचं तुम्हाला विचारायचं तेच होतं की महाराजांची रणनीती आणि अफजल खानाची रणनीती या दोन्हीतला फरक तुम्ही कसा सांगाल? ह्याच्यात पुन्हा मी संजूचं आर्ट ऑफ वॉरमध्ये सांगेल की एक उत्कृष्ट सेनानीचे एक गुणविशेष त्यानं सांगितलेलं आहे. तो शूर तर पाहिजेच, तो चपळ पाहिजे, तो शूर पाहिजे, तो काटक पाहिजे, तो दिलदार पाहिजे, तो प्रामाणिक पाहिजे, पण तो उतावीळ नसावा, तो अहंकारी नसावा, तो स्थितप्रज्ञ पण पाहिजे वेळेला. त्यावेळेस तो निर्विकार, निश्चल आणि स्थितप्रज्ञ सुद्धा राहता आलं पाहिजे, गोंधळून नाही गेलं पाहिजे, कंपोज पाहिजे. तर ह्या दोघांचे जर गुणविशेष केले तर ताकदीनं काही कमी नव्हतं. मी आताच सांगितलं की तो कपटी होता, घातकी होता, पण चतुर नव्हता. महाराज त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं चतुर होते आणि त्यामुळे तो अफजल खान त्या सापळ्यामध्ये ओढला गेला आणि टिपला गेला महाराजांकडून. बरोबर. आणि मग तो तिथून म्हणजे अगदी रडतोंडीच्या घाटातून खाली उतरल्यानंतर अगदी तो त्याने कोयना धरणाच्या तिथे किंवा अगदी सुंदर जागा आहे आणि पारच्या तळावर पार घाटाच्या दरम्यान तिथं त्याने त्याचं बस्तान बसवलेलं होतं आणि तिथून मग त्याला परत आणखी महाराजांनी जे शामियाना उभारलेला होता पुन्हा वरते, हो, तिथपर्यंतचा प्रवास सुद्धा तसा सोपा नव्हता, कारण तिथून त्याला परत खेचून आणणं तसं सोपं नव्हतं. साधारणतः एक 5-1 हजाराची ताजी तवानी फौज खाली उतरली पाराच्या तळावर आणि तिथे 2 जागी युद्ध खेळलं गेलं. एक ड्युएल बॅटल जे म्हणतात, द्वंद्व युद्ध खेळलं गेलं. ते वरती म्हणजे आनाजी मला वाटतं मळकरे, रंगनाथ मळकरे, त्यांनी जे शामियाना रचला प्रतापगडाच्या पायथ्याशी तिथं, आणि दुसरं पारच्या तळावर सुद्धा मी जाऊन आलो तिथे. तर त्या एका मला गाईड होता, त्यानं फार सुंदर वाक्य, मी माझ्या त्या पुस्तकामध्ये पण त्याचा उल्लेख केला की कोयनेच्या काठावर, जावळीच्या टोकावर आणि पाराच्या ओठावर हे युद्ध लढलं गेलं. तो भागच तसा आहे की उत्तर दिशेला जावळी थोडीशी लांब, रडतोंडीचा घाट उतरलं की लेफ्ट साईडला आपला गेला की तो पाराचा तळ दिसतो कोयनेच्या काठापासून जवळ आणि पाराच्या ओठावर. तर असा, आणि समोर प्रतापगड दिसत असतो आणि प्रतापगडावर
जिथे शामियाना सदरेवर जाण्यासाठी एक प्रतापगडाची सोंड येते. सोंड म्हणजे सुळका येतो. तर ते तिथे एक वेल फॉट वॉर होतं. तिथे पण जेनीचा टेम त्याला म्हटलं जातं. आजनीचा टेंब म्हणतात. तर तिथे जर गेलं की आपल्या अंगावर शहारे येतात की मग खरी म्हणजे मी म्हटलं ना वेल प्लॅन्ड वॉर कसं होतं. सुरुवातीला सांगायचं तर अगोदर फतेखानचं जे युद्ध होतं ना की शिवाजी महाराजांना फारच किरकोळ, कारण वय पण किरकोळच होतं. 18-19 वर्ष 2000ची फौज पाठवली. पण ही सुसंघटित फौज जी असते एखाद्या सुलतान होता तो म्हणजे, तर त्यांनी पाठवलेली आदिलशाह सुलतानांना पाठवलेली 10,000ची फौज होती. ऑर्गनाइज फोर्स होती महाराजांविरुद्ध. आणि ती फौज तिथं उतरली. त्याच्यातली 5,000 ताजे तवानी फौज खाली उतरली आणि तिचा पराभव करायचा होता महाराजांना. आणि रिसोर्सेसनं नाही म्हटलं तरी स्वराज्य नक्कीच आकाराला येत होतं. आणि मग तिथे जी पेरणी केलेली सैन्याची ती पाहताना अंगावर काटा उभा राहतो. म्हणजे जे सदर आहे, सदरेपासून जो सुळका येतो त्याला बाचेघळी म्हणतात. ते का म्हणतात त्याचं कारण मला कदाचित याच्यावर सांगता यायचं नाही. गाईडनं खूप भारी सांगितलं. आणि खूप अंगावर शहारा येतो असं ते युद्ध खेळलं गेलं. तिथं जर गेलं तर आपल्या अंगावर शहारा येतो. जो सुळका येतो त्याला बाचेघळी असं म्हणतात. त्याच्यामध्ये पण फौजा होत्या. सगळं सांगायचं म्हटलं तिथे काही एखादा नकाशा लागेल. मी नकाशा पण एक कच्चा तयार केलेला आहे. कारण प्रतापगडावर काय. आणि मी म्हटलं ना की वेल फॉट जर वॉर होतं तर त्याची जी आखणी होती, योजना होती, त्याची फार काटेकोरपणे महाराजांनी केली होती. एकतर अगोदर सल्ला मसलत सगळ्यांशी घेतली होती. म्हणजे जिजाऊ पण सांगायच्या. जिजाऊंनी पण सांगितलं की हा खूप कपटी आहे. कारण की शिवाजी महाराजांचे सख्खे बंधू, त्यांना मारण्यामागे त्यांचा हात होता. दुसरं की कस्तुरी रंग होता, सिराचा नायक म्हणजे बंगलोर जवळच्या, त्याला सुद्धा तहाची बोलणी करायची, शांततेची बोलणी करायची म्हणून बोलवला आणि त्याला तंबूमध्येच मारलं होतं, ठार केलं होतं. ते अशा पार्श्वभूमी होती. त्यामुळं खूप व्यवस्थित करायचं होतं कोणत्याही प्रकारे. म्हणजे महाराजांचं असं होतं की मी जगेल मरेल हा प्रश्न नंतरचा, परंतु तो जाणार नाही महाराजांनी ठरवलं होतं. आणि त्याची इतकी व्यवस्थित योजना केलेली आहे की जो जो सुळका, जी सोंड आहेत त्या किल्ल्याची प्रतापगडाची, ती उतरते पाराच्या जावळीच्या खोऱ्यामध्ये. प्रत्येक जागी सैन्य. मग बांदलांचं सैन्य होतं, शिळीमकरांचं सैन्य होतं, जेधेंचं सैन्य होतं. ह्या 3 सैन्य ह्या सगळ्या ह्या डोंगराच्या गळ्यांमध्ये आणि ह्या सोंडेंमध्ये सगळं लपवून ठेवलेलं होतं. आदल्या दिवशीच लपवून ठेवलेलं मला वाटतं. खूप दिवस अगोदर असेल त्यांना. आणि म्हणजे एक दिवस अगोदर नाही करता येत ही योजना. किमान काही दिवस त्याला गेले असेल. आणि तिथे केवळ तेवढंच नाही ठेवलं. महाराजांना असं वाटायचं की इथून काही जर दगाफटका झाला, आपल्याला वेळ प्रसंगी शत्रू आपल्याला जीव वाचवण्यासाठी हे पण करावं लागतं, पलायन सुद्धा करावं लागतं. कारण सिर सलामत पगडी 50. तर पार घाट आहे, म्हणजे दक्षिण दिशेला पार घाट आहे. जर आपण पाहिलं महाबळेश्वरच्या पठारावरून पाहिलं तर तो दिसतो, किंवा ह्याच्या प्रतापगडावरून जरी पाहिलं आपण दक्षिण दिशेला, दक्षिण पश्चिम दिशेला पाहिलं तर तो पार घाटचा जुना परिसर दिसतो. तर तिकडनं थेट कोकणात जाता यायचं. म्हणजे आदिलशाहीचा बराचसा व्यापार त्या पार घाटातून व्हायचा त्यावेळेस. आज जरी आंबेनळी असेल तर त्या पार घाटातून व्हायचा. बरोबर. तर तिकडून सुद्धा हे सैन्य, समजा अफजल खानाचं सैन्य सैरावैरा पळायला लागलं तर त्याला थांबवता यावं, किंवा वेळ प्रसंगी आपल्याला त्या मार्गे कोकणामध्ये उतरता यावं. तिथे मोरोपंत पिंगळे असतील, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. हा खूप. कधी कधी वाटतं फक्त कृष्णाजी भास्करांवरच जास्त चर्चा होती, पण मोरोपंत पिंगळे होते, नंतर त्र्यंबक भास्कर होते, नंतर मला वाटतं शामराज पद्मनाभ नाभी होते. ते तर कामी आले. त्र्यंबक भास्कर ते नंतरच्या झालेल्या युद्ध, त्याच युद्धामध्ये ते हौतात्म्य आलं त्यांना. तर ह्या सगळ्या लोकांनी तो वाट अडवली होती. आता दुसरा एक प्रकार असं होऊ शकत होतं की खानाचं सैन्य ज्या रडतोंडीने आलं त्या रडतोंडीनं पुन्हा सुद्धा जाऊ शकत होतं वाईच्या मार्गे. तर वाईचे मार्ग अडवण्यासाठी कडेसर म्हणून ठिकाणी, ते साधारणतः वायव्य दिशेला आहे, ढवळे घाटाच्या जवळपास. आता इथे सगळं सांगता यायचं नाही, मॅप असतं तर मी तुम्हाला सगळं सांगितलं असतं की तिकडे नेतोजी पालकडे ठेवले ते, ताजी घोडी घेऊन ठेवले ते. आणि जे परतीचं सैन्य असेल, पळ काढणारं सैन्य असेल, त्याचा पाठलाग करण्यासाठी त्याची व्यवस्था केली होती. म्हणजे पूर्ण मी म्हणलं ना घटपर्णीसारखं सगळीकडून कशी नाकाबंदी करायची
ती महाराजांनी पूर्ण केली होती. त्याचं एक मला म्हणजे खान मारला जाणार हे महाराजांना माहीतच होतं, बरोबर ठरवलंच होतं, खुणगाटच बांधलं होतं. त्याला कसा सापळ्यात ओढला की त्याला येण्याकरता मार्गही मोकळा करून दिला. म्हणजे वाईमधून जावळीमध्ये येण्याकरता, त्या जावली खोऱ्यामध्ये येण्याकरता पूर्णपणे मार्गही मोकळा करून दिला. 2 का 3 महिने त्याचं काम महाराजांनी सैन्यांकडून करून घेतलं. त्यानंतर त्या पारघाटामध्ये एक बाजारपेठ उभी केली, त्या लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल होऊ नये. खूप त्याची म्हणजे पाहुणचार सगळ्या प्रकारचं केला गेला. शामियाना सुंदर उभारलेला होता. तर मी त्याला एक नाव दिलंय, अर्थात ते कोणत्याही वॉरफेअर टेक्निक्स मध्ये नाव नाहीये, कदाचित आपल्या ह्या मुलाखतीतच ते पहिल्यांदा येईल. मी म्हटलं हे नेमकी कोणती टॅक्टिक्स म्हणावी, मी त्या टॅक्टिक्सला मी स्वतःहून नाव दिलं, त्याला नरसाळ्याचा सिद्धांत नाव दिलंय. नरसाळ्याचं माझ्या मनात काय आलं की अफजल खान निघाला 10,000ची फौज घेऊन, वाईपर्यंत येईपर्यंत ती 30,000ची झाली. परंतु महाराजांसमोर उभा राहताना अफजल खान एकच होता. जसं हॉपर असतं नरसळ्याचं, मोठं नरसळ असतं, त्यामध्ये धान्य तुम्ही टाकता आणि शेवटी एकच दाणा शेवटी बाहेर निघतो. तसं एकटा अफजल खान महाराज त्याच्या कवेत होते, पण महाराजांसमोर तो एकटाच होता त्यावेळेस, 1-to-1 बॅटलच्या वेळेस. म्हणजे एवढं मोठं नरसळ, पण शेवटी ते फनेल बारीक 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 होत एकटा अफजल खान महाराजांसमोर उभा होता. बरोबर, हे टेक्निक आहे महाराजांचं. फारच म्हणजे अफलातून आणि लाजवाब. म्हणजे हे परत रिपीट पण होणार नाही. आणि मला अजून विचारायला आवडेल तुम्हाला याला जोडून की मग शिवाजी महाराजांनी स्वतःलाच का निवडलं खानाला भेटायला जाण्याकरता? हा फार चांगला प्रश्न विचारला. कारण मी पण बऱ्याचदा विचार करायचो, कारण की नंतरच्या सिद्धी-जोहरच्या वेळेस त्या पाटलागामध्ये बाजीप्रभू देशपांडे म्हणतात की लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे, महाराज तुम्ही जा. आणि अफजल खानाची पार्श्वभूमी, जो औरंगजेबाची कोंडी करतो, म्हणजे तो दख्खनच्या सुभेदाराची कोंडी करतो, त्याच्यासमोर महाराज टिकणार कसे? हा फार मोठा प्रश्न होता. आणि ह्या सल्लामसलतीमध्ये चालायचं त्यांची जी खलबत झाली, त्यात महाराजांनी जाऊ नये असाही विचार येत होता. पण महाराजांचं पुन्हा की जी दूरदृष्टी होती आणि जी ग्रँड स्ट्रॅटर्जी होती की मला हिंदवी स्वराज्य आकाराला आणायचंय, आणि त्यांना तो शिक्कामोर्तब करायचा होता की मीच येतो. बरोबर. ह्या मातीमध्ये स्वराज्याचं स्वप्न पाहणारा आणि ते साकार करण्याची हिंमत असलेला मीच आहे, हे महाराजांना दाखवायचं होतं, म्हणून ते स्वतः. आणि हे हा समजा आवेश असेल, परंतु मी सांगेल की ह्याच्या पुढची बात सांगेल की महाराजांचं सगळीकडं गुणाविशेष दाखवतात. माझ्या दृष्टीने महाराज वॉज द बेस्ट कमांडो. मग शाहिस्ते खानाच्या बाबतीतलं सर्जिकल त्यांचं स्ट्राईक असेल, किंवा 1-to-1 ड्युएलमध्ये जो 6.5 फूट उंच आहे, जो पहारीचा वाकवतो, पहार ती कांब वाकवतो, असा अफजल खान असेल, अंगापिंडानं मोठा धष्टपुष्ट असलेला, अशाच्या बरोबर 1-to-1 डेव्हिड गोलियत फाईट होती तशी. म्हणजे चुकीला माफी नव्हती. एक स्ट्राईक चुकलं तर महाराजांची डेथ होती. परंतु तो स्ट्राईक सुद्धा त्यांनी परफेक्ट केला. परफेक्ट ती कृपनिका असेल, जे काय असेल, वाघनखे असतील, बरं म्हणजे त्याच्यातही भरपूर इतिहास. ऍक्च्युअल कसं घडलेलं असेल, म्हणजे जेव्हा आता पहिल्यांदा भेट झाली आणि समोरासमोर ते दोघं एकमेकांचे आले, कारण महाराज एवढे चतुर होते की त्यांनी खानाला त्या शामियानात सुद्धा वाट पाहायला लावलेली होती. सेकंड थिंग, त्याच्यामध्ये काय असतं, हा पण मानसशास्त्र, डेस्परेशन नावाचा भाग असतो ना. मी मगाशीच सांगितलं की उतावीळ नसावा. डेस्परेशनमध्ये मग माणसाचा फोकस कमी होतो. की मग तो असतो की कधी एकदा ह्याला पकडतो, कारण त्यांना मात्र सिरियाच्या नायकाला त्यांना असंच अफजल खानाने आणलं, मारून टाकलं होतं. स्वतःच्या ताकदीबद्दल एवढा गर्व होता. जो औरंगजेबाला कोंडीत पकडतो, त्याला ह्याला बगलेत पकडणं म्हणजे त्यांच्यासाठी फार वाटलं नसेल की, तरी महाराज तसे त्यांच्या उंचीनं त्यांच्यापेक्षा फारच हे होते, खांद्यालाच लागत, गौण वाटत होते. तो एक फाजील आत्मविश्वास होता. परंतु त्यांना माहीत नव्हतं की महाराज हे फक्त एका जहागीरदाराचा मुलगा नाही, तर तो वेल ट्रेंड कमांडो आहे. मला वाटतं भविष्यामध्ये चित्रपट किंवा कथानकं रचली जातील त्यावेळेस महाराज फक्त जहागीरदाराचा मुलगा नाही, तर वेल कमांडो आहेत ते कारण त्याच्याशिवाय शक्यच नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की त्याचं तलवार खुपसली न आतडी बाहेर काढली, परंतु जरी चिलखत नसेल घातलं अफजल खानाने, पण त्याच्या आतमध्ये ते जाडजूड वस्त्र तर असायची त्यांची, ती फाटणं सुद्धा अवघड आहे. आपल्याला एखादं ॲमेझॉनवरून जर वेस्टर्नातलं पाकिट आलं तर आपल्याला फाडता नाकीनो येतं. म्हणजे माझा एक्सपिरियन्स, कालच पुस्तक आलंय, फाडता नाकीनो येतं. आणि ते पोट फाडायचे, आणि त्याच्यात सेकंड त्याला चान्स नाही आहे ना, तेवढ्या वेळातच करायचंय. म्हणजे एक ह्याच्यामध्ये युद्धामध्ये असं आहे की तो वेगवान पण पाहिजे, स्विफ्ट ॲक्शन पाहिजे, फास्ट ॲक्शन पाहिजे, आणि ताकद पण पाहिजे. शक्ती आणि वेगाचा
कसोटी लागणारा तो क्षण होता आणि त्याच्यामध्ये चुकीला पण येत नव्हतं. बरोबर. म्हणजे महाराजांनी प्रॉपर त्याचं स्वतःला ट्रेन पण करून घेतलं सर. प्रॉपर रिहर्स झालेलं आहे हे. कारण की आता पोटामध्ये घुसवायचे तर त्याच्यासाठी हात मागे जावं लागतो. खानानं त्यांना आवडलेलं आहे एकामध्ये, तर हात मागे जाण्याला सुद्धा लिमिटेशन्स असतील. म्हणजे त्यांचा कमीत कमी हात मागे गेला असेल, म्हणजे कमीत कमी अंतरावरून जास्तीत जास्त स्ट्रेंथनं राईट वर्मी घाव घालणं, ह्याला सुद्धा टेक्निक्स आहेत. बरोबर. मला ह्याच्यामध्ये खूप मी एक पुस्तक वाचलं. एक नौदल प्रमुख आहेत, त्यांचं मॅक्रेवन नाव आहे, अमेरिकेचे. सील कमांडोला ते ट्रेनिंग देतात. अच्छा. तर त्या ट्रेनिंगचा पार्ट माझ्या डोळ्यासमोर आला. त्यांनी फेस डाऊन द बुली असं म्हणून त्याचं आहे की असा ठोसा मारा की तो बुली माणूस असेल बॉक्सिंगमध्ये जसं असतं तो पडला पाहिजे आणि तो एकच मारायचा. तर ते टेक्निक्स त्यांना शिकवलं जातं सील कमांडोला. तर सील कमांडोला काय केलं जातं, ते जिथे खूप शार्क मासे असतात ना, त्यांच्या त्या पुस्तकात त्या शार्क मासेंच्या मध्ये सोडलं जातं. अच्छा. आणि शार्क मासे जवळून जातात आणि जर अटॅक केलं तर काय करायचं असतं की शार्क मासेची जी नाकपुडी असते तिच्यावर फक्त फोकस करायचा. आणि ती जर त्यानं काय केलं तर त्या नागपुडीवर इतका जोरात ठोशा मारायचा आहे की तो शार्क पळून गेला पाहिजे. इट्स अ पार्ट ऑफ ट्रेनिंग त्या बुक्समध्ये. तर कदाचित महाराजांच्यासाठी पण तशीच परिस्थिती होती. तो एकच वार आहे, तो वर्मी लागला पाहिजे आणि तो इफेक्टिव्ह झाला पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि तो असा काय फक्त आवेशन माझ्या वडिलांना साखळदंडात आणलंय आणि त्यांना असं केलं हे नाही आहे. त्याच्यासाठी त्यांना रिहर्स करावं लागलं आणि ते रिहर्स आहे त्याच्यावर कोणीच भर देत नाही, त्याच्यावर द्यायला पाहिजे भर. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की नरसळ्याचा सिद्धांत, जो नवीन युद्ध सिद्धांत महाराजांनी जगाला दिलाय, तर त्याच्यामध्ये एकटा आला तो एक खान तसा मूर्ख नव्हता. तो ज्यावेळेस अगोदर सगळ्या अटी ठरल्या होत्या की साधारणतः 10 अंगरक्षक असतील, मग ते बाणाच्या अंतरावर असतील, मध्ये वकील असेल, एखादा सेवेकरी असेल, हे सगळ्या अटी ठरल्या सुद्धा खानानं किती लोक आणले होते सोबत, जवळजवळ 1,500 बंदूकधारी घेऊन निघाला. आणि तेच त्या सोंड्यानं वर निघाला. पुन्हा पंत गोपीनाथांचं कौशल्य, ते म्हटले महाराज खालीच उतरणार नाही, आता तुमच्या पायाशी पूर्ण ही जहागिरी ठेवायची वेळ आलेली ना, असं काय तुम्ही वेडेपणा करताय, महाराजच येणार नाहीत. बरोबर. मग त्याला वाटलं अरे खरंच की बाबा. मग पुन्हा ते परत पाठवले आणि शेवटी महाराज एकटे आले. बरोबर. महाराजांसमोर तो एकटा आला. बरोबर. बरोबर. म्हणजे ते सतत महाराजांनी एकच गोष्ट त्याच्या पुढे बिंबवलेली होती, खानाच्या पुढे पत्रव्यवहारामध्ये किंवा सगळ्या याच्या गोष्टींमध्ये, की मी घाबरलेलो आहे. या ती शेवटपर्यंत गोष्ट सोडली नव्हती. आणि ऍक्च्युअल ज्यावेळी महाराज त्याच्या समोर आले तर तो सरप्राईज झाला की अरे मी तर म्हणतोय की हा शिवा घाबरलाय. कमालीची स्थितप्रज्ञ होती. हा, आणि हा आता एकदमच युद्ध करण्याच्या हेतूनेच तो उतरला. महाराज ज्यावेळेस समोर आले, कमालीचे स्थितप्रज्ञ, शांत, निर्विकार आणि त्यांची बुद्धी केंद्रित झालेली होती, काय करायचं माहीत असलेले महाराज होते. दॅट वॉज शॉकिंग फॉर यू. आणि संजूनं पण सांगितलेले की असा योद्धा हा खरा योद्धा आहे. तो अशा क्षणी फार फोकस राहतो, शांत राहतो, कारण त्याचे निर्णय चुकत नाही त्यावेळेस. बरोबर. राईट टाइमला राईट डिसिजन घेत असतो. तर हे महाराजांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. ते खूप छान. म्हणजे त्या 1,500 सैन्य जे होतं ते 1,500 सैन्य ज्यावेळी तिथे थांबवलं, त्याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की गोपीनाथ बोकीलांची कमांड खूप जबरदस्त होती, कारण त्यांनी तिथपर्यंत निघून दिले, तिथलं सैन्य पण त्यांनी विभागलं. म्हणजे त्या पारघाटावरून ज्यावेळेस ते इकडे यायला निघाले त्यावेळेस निम्म सैन्य तिकडे ठेवलं आणि 1,500 सैन्याबरोबर गडाच्या पायथ्याशी आणून त्यांनी ते थांबवलं. आणि ज्यावेळेस पहिला अटॅक झाला, ज्यावेळेस तोप धडाडली, त्यावेळेस पहिला अटॅक हा या 1,500 ते पण खूप चांगले. ते त्याच्यामध्ये पण असं आहे की ज्यावेळेस तोफ हा इशारत होते ना तोफेने की आता सुरू झालं, म्हणजे रणशिंग फुकलं, तर प्रत्येक कोसावर हळ्या देणारे म्हणजे मेसेज मोठ्याने, त्यावेळेस ती पद्धत होती. सगळीकडे नेमले होते महाराजांनी. म्हणजे एका क्षणामध्ये तोफ धडाडली आणि सगळीकडे पर्यंत मेसेज गेला होता आणि ते भयानक रणकंदन झालं होतं. बरं, ह्याच्यामध्ये आपल्याला नेहमी आपण जीवा महालाचं एक होता जीवा म्हणून वाचला शिवा. ज्यावेळेस बडाच चालून आला त्यावेळेस त्याचा हातच महाराजांनी कलम केला. ओके. किंवा संभाजी कावजीने भोयांचे पाय कापले, नंतर मेलेल्या खानाचं शिर धाडा वेगळं केलं वगैरे. ह्याच्यामध्ये बाकीचे लोक पण खूप होते. म्हणजे मी मगाशी सांगितलं मोरोपंत पिंगळे असतील, इकडे नेतोजी पालकर असेल, ते थोडे लेट झाले. मुसा खान वगैरे, याकूत खान, अंकुश खान जे पळाले ते सापडले नाहीत, कारण की वाचताना आपल्याला वाटतं की का नाही नेतोजी पोहोचले. नेतोजी वेळेवर दोनदा, एकदा जिजाऊंचा पण नाराज झाले होते की महाराज पन्हाळ्याच्या कैदेत अडकले, त्यावेळेस सुद्धा नेतोजी पोहोचले नाही. परंतु तो भागच एवढा खडतर आहे ना, म्हणजे तो कडेसरचा जर भाग पाहिला, ढवळे घाट वगैरे, तिथून वाईच्या घाटापर्यंत येणं
आणि पाठलाग करणं तसं अवघड होतं. आपण कोणाला दोष देऊ नये, त्या भागामध्ये उतरल्यावर कळतं. हे बऱ्याच जणांचा पराक्रम आहे. आता तानाजी चित्रपट निघाला. तानाजी चित्रपट म्हणजे फक्त सिंहगड दाखवला जातो, पण कुणाला माहिती आहे का फूट सोल्जर, ती रणभूमी अशी होती की मुघलांच्या, आदिलशहांच्या यांचा कॅननवर खूप भरोसा असायचा, तोफखाना. पण ते तोफखान्याचा फायदाच काय, किर्र जंगल आहे, थिक फॉरेस्ट आहे, समोरचं काही दिसत नाही असं फॉरेस्ट आहे. तिथं तोफा चालवणार कोणावर, तिथं फूट सोल्जर. तर तानाजी वॉज द बेस्ट फूट सोल्जर. तानाजी मालुसरे होते तिथे. रामजी पांगेरा, त्यांची नंतरच्या लढाई आपल्याला माहिती आहे. तर रामजी पांगेरा तिथं होते. बरेच लोक आहेत, अंगरक्षक आहेत बरेचसे. मी तर बऱ्याच जणांना सांगतो, महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये क खूप होतात. म्हणजे संभाजी कावजीमध्ये क आला, येसाजी कंकमध्ये क आला, कोंडाजी कंकमध्ये क आला, संभाजी कारवारमध्ये क आला, काताजी इंगळेमध्ये क आला. असे क नावात आडनावात असणारे लोक इतके होते. हे सगळ्यांचंच कौतुक करेल तेवढं आहे. कारण की ज्यावेळेस शिळीमकर, बांदल, जेदे हे थोडे वर होते, परंतु तळाला घेराव घालताना हे फूट सोल्जर सगळे होते. प्रचंड पराक्रम केला. तो मुसा खान त्यांचा खूप शूर होता. तो घोड्यावरून बाण वर्षाव करत होता. त्याचा घोडा ठार केला. कुणी केलं, ह्या मावळ्यांपैकी कोणीतरी केला, पळ काढला. फाजल खान पळाला. म्हणजे ते युद्ध सांगण्यासाठी एक वेगळी मुलाखत घ्यावं लागेल. पायाला असं म्हणतात की पायाला चिरुगिटं बांधून पळाला. त्याला खंडोजी काकडे का कोणी त्यांनी लाच घेतली. मग तो कोयनेच्या किनाऱ्यानं तसा दक्षिणाने मग पूर्वेच्या दिशेनं म्हणजे कराडकडे पळाला. मुसा खान पळाला वाईच्या बाजूला. याकूब खान, प्रचंड पळापळ झाली. बरोबर, अगदी खरं. आता ज्यावेळी ते संभाजी कावजींनी अफजल खानाचं धड बाजूला केलं आणि मुंडकं घेऊन ते राजांबरोबर, राजांच्या पालखीबरोबर गडावरती निघून गेले आणि त्यानंतर ते जिजाऊंच्याकडे ते धड घेऊन गेले. याच्यात थोडंसं म्हणजे आता पहिल्यांदा मी सांगतो, म्हणजे सगळ्यांना, मी काही इतिहासकार नाही आहे, मी इतिहास संशोधक नाही, थोडं चिकित्सक आहे. मीमांसा लिहिणं मला आवडतं. त्यामुळे मी पुरावे आणि असणे आणि नसणे किंवा कोण खरं बोलतं खोटं बोलतं किंवा आधार कशाला आहे कशाला नाही याच्यात बोलत नाही. परंतु थोडं तार्किक जर लक्षात घेतलं तर निनाद बेडेकरच म्हटलेत की महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानला मारला, तो स्ट्रॅटेजीचा एक पार्ट होता. पुढची स्ट्रॅटेजी होती जी 18 दिवसांची रणधुमाळी होती. म्हणजे त्याला मी सांगितलं की ती त्रिशूळी रचना होती. म्हणजे दोरोजीला कोकणात पाठवलं, नेतोजी पालकर विजापुराच्या पार भिंतीपर्यंत पोहोचला, तटबंदींपर्यंत पोहोचला जवळजवळ, आणि महाराज सुद्धा हा मानदेश वगैरे पार करत, सांगली वेंगली असा भाग पार करत पन्हाळ्यापर्यंत गेले. महाराजांनी उसंत घेतली नाही, जेवढा मुलूक मारता येईल तेवढा मारलाय. तर त्यांना वेळ नव्हता की ते शिर बघ आई, तुझ्या पित्या म्हणजे माझ्या पित्याला, तुझ्या पतीला ज्याने साखळदंड घातलं त्याला मी त्याचं शिर तुझ्यासाठी आणतो. महाराज, मला वाटतं महाराजांना ड्रॅमटायझेशनमध्ये काहीच हे नव्हतं. जिथे युद्ध आहे तिथे युद्ध सिरियसली खेळलं, वेल फॉट वॉर होतं. आता हा गेलाय, गर्भगळीत झालेली आदिलशाही प्रांत आहे, तो जेवढा मारता येईल तेवढा महाराजांनी मारलेला आहे. त्यानंतर कोल्हापूरची लढाई जिंकली काही दिवसात. तर आणि मेंदळेंच्या ह्याच्यामध्ये म्हटलं जातं की ते म्हणजे आहे, आणि बरंचसं मी ते वाचलंय. तर त्याच्यामध्ये तिथेच एका कोणाड ह्याच्यामध्ये ठेवलं जातं. तर कोणाड्यात त्याला नैवेद्य व्हायला जायचा, काही ऐवज सांगतात, दस्तऐवज, आणि नंतर त्याच्या रीतसर तिथलेच एका बुरुजामध्ये, प्रतापगडाच्याच बुरुजामध्ये ते पूर्णत आलं. परंतु एक आहे की शत्रुत्व हे शत्रू जिवंत आहे तोपर्यंत असतं, आणि शत्रू गेला की त्याच्याशी शत्रुत्व नसतं. हे पण महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. कारण की महाराज गडावरून उतरले संध्याकाळचे, हे सगळं रणकंदन झालं आणि सगळी म्हणजे युद्ध जिंकलं, आणि मग त्याच्यामध्ये खाली पुन्हा उतरले महाराज. तर त्यांनी त्याच्या अफजल खानाच्या धडावर अंगरखा टाकलेला आहे. असा राजा जगात होणे नाही. म्हणजे शत्रूची एवढी हे करणार. आणि खूप त्याची पार्श्वभूमी अशी होती की एखाद्याने वेगळ्या प्रकारे रिॲक्ट झाले असते, पण महाराजांनी त्याच्या अंगरखा टाकला. आपल्याला माहिती तिथं आता अफजल खानाची कबर आहे, बडासे ह्याची कबर आहे. तर ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. खूप छान. आता अफजल खानाचा वध तर झाला, म्हणजे सगळं ते शांत झालं सगळं प्रकरण, आणि त्यानंतर मग महाराजांनी जे जे लोक त्या युद्धामध्ये आपल्याकडचं सैन्य गेलं असेल किंवा अफजल खानाकडचं सैन्य बरंचसं मारलं गेलं, आणि त्याच्यातून मिळालेली जी संपत्ती होती त्या संपत्तीचं काय केलं असं? नाही, ह्याच्यामध्ये एकच होतं की स्वराज्य हे आकाराला येत होतं, आणि स्वराज्य बांधण्यासाठी धन येतं गरजेचं आहेच. आपल्याला माहिती आहे, नंतर सुरतेच्या लुटीचं समर्थन आपण त्या प्रकारेच करतो. पण प्रत्येक युद्धामध्ये जे काही द्रव्य मिळतं ते स्वराज्य बांधण्यासाठी उपयोगी पडणार होतं, आणि हे प्रचंड मोठं
त्या दृष्टीनं म्हणजे पहिल्या ह्या मेजर लढाईच्या दृष्टीनं फार मोठं होतं. जवळजवळ 4,000 घोडे असतील, तेवढ्याच 95 हत्ती होते, 10 लक्ष होन होते, होनाची रक्कम होती, उंट होते, जड जवाहीर होतं. हे प्रचंड हाती लागलं. परंतु युद्धामध्ये जी स्वराज्याच्या बांधणीसाठी लागते तेवढी संपत्ती महाराजांनी घेतली. तिथे तुम्हाला माहिती आहे, या जगाच्या पातळीवर जेवढी युद्ध लढली जातात तिथं स्त्रीला सुद्धा उपभोग्य वस्तू म्हणून घेतलं जातं. परंतु कोणत्याही स्त्रीला हात लावला नाही. अफजल खानाच्या पूर्ण लवाजामध्ये काही स्त्रिया होत्या, त्यांना साडी चोळी देण्यात आली, तो सन्मान करण्यात आला. इव्हन त्याच्या मुली सुना वगैरे पण होत्या असं म्हणतात. तर या सगळ्यांचं फार व्यवस्थित महाराजांनी काळजी घेतली. साडी चोळी देणं वगैरे. स्त्री सन्मान करणारा हा जगाच्या पातळीवर एकमेव राजा होता. कारण जे स्वराज्यासाठी तेवढंच लागलं, बाकीच्यांना सगळ्याला सन्मान आहे. मेलेल्या अफजल खानावर अंगरखा टाकणारा राजा आहे, याच्यापेक्षा काय सांगावं महाराज. अप्रतिम अप्रतिम. आणि महाराजांसोबत या कामी आलेले जे अनेक सरदार होते, जसे कान्होजी जेधे असतील, बांधल असतील, शिळीमकर असतील, मोरोपंत पिंगळे असतील, किंवा अगदी आपले वकील महाराजांचे जे होते, खूप मोठे सगळ्यांचा त्यांनी यथोचित सन्मान केला. तर याच्यात कान्होजी जेधेंचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात तुमच्याकडून ऐकायला आवडेल. कान्होजींचं कसं होतं, शेवटी आदिलशाहीचेच ते एक प्रकारे देशमुख होते. हे सगळी देशमुखची मंडळी होती, आदिलशाहीचेच चाकरीत होते. मग आदिलशाह जे फरमान काढणार त्याचं पालन करायचं, त्याप्रमाणे हे करायचं. तर अगोदर अफजल खानानं जेधेंना जवळ करण्यासाठी किंवा फरमान काढून सांगितलं होतं की तू आमच्याकडेच आहे बाबा. तर कान्होजी जेधे ह्या युद्धाच्या फार अगोदर महाराजांकडे गेले सुद्धा होते. महाराज पण म्हटले, खान येतो बघा, कारण की मी अजून नवीन आहे, म्हणजे नव्यानं आकाराला येतं हे स्वराज्य. क्षणभर कुणालाही हे पडलं असतं की तशी महाराजांनी सूट दिल्यासारखं होतं की तुम्ही निर्णय घ्या. कारण त्यावेळेस देशमुख काही स्वतःकडे खेचण्यासाठी, म्हणजे पुन्हा चाकरीमध्ये सामील व्हा, ही थोडक्यामध्ये मर्सिनरीज टाईप असतं ना, की ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस ते सैन्य बोलवायचं. तसं देशमुखांचा रोल असायचा की इतर वेळेस त्यांना स्वायत्तता असायची, ती अर्ध स्वायत्तता म्हणूया आपण, जशी जावळीच्या मोऱ्यांना होती. ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस त्यांनी त्यांची सेवा द्यायची, नंतर त्यांनी त्यांचा तो भाग एक स्वायत्त भाग म्हणून त्याची करायची. तर असं काही युद्ध झालं की फरमान निघायचं, त्याप्रमाणे सगळ्याला हजर व्हावं लागायचं. पण ह्यांना एक होतं की शहाजीराजांनी जो विश्वास दाखवला होता की सोबत दिलं होतं, कनगिरीच्या वेढ्यातून साखळदंडाने अफजल खानांनी फक्त शहाजीराजांना नव्हतं, लोहकरी आणि कान्होजींना पण होतं. आणि हे कान्होजी शहाजीराजांनी महाराजांकडे दिले होते. आणि त्याला जेधे जागले, त्यांना माहीत होतं की ज्या विश्वासानं मला दिलेलं आहे, काय विश्वास की हे माझा मुलगा मोठं स्वप्न उराशी बाळगलेलं हिंदवी स्वराज्याचं, आणि तुम्हाला त्याला साथ द्यायची. आणि त्या वचनाला जागले. वतनावरती तिथंच वतनावर पाणी सोडलं. महाराजांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तिथे जरा थोडीशी एक टेस्ट घेतली असं जदुनाथ सरकार म्हणतात. परंतु मला वाटत नाही की महाराजांना टेस्ट घेण्याची गरज होती. महाराजांनी उलट काळजी घेतली असेल की बाबा की तुम्ही येताय माझ्याकडे, परंतु असा पण धोका आहे, अफजल खानासारखा माणूस तुमच्यावर रोष बाळगून राहील. पण त्यांनी उदार झाले होते सगळे. स्वराज्याचं स्वप्न जे महाराजांनी उराशी बाळगलं होतं, हे सुद्धा स्वतः तेवढे कटिबद्ध होते. अगदी खरं, ते सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्या भागामध्ये फिरताना रोमांच उभे राहतात. म्हणजे अगदी आता या निमित्ताने मी तेव्हा जेधे वाड्यामध्ये गेलोय, तिथली चिलखतं पाहिलेली आहेत, तिथलं घोड्याची आतल्या आतची ती पागा पाहिलेली आहे, कारीमध्ये मी राहिले, तिथे जेवलोय मी त्या. हो, असे लोक भेटायला सुद्धा अगदी खरं, अगदी खरं. एवढी एकनिष्ठता खूपच आहे. म्हणजे आणि दुसरं की इथं महाराजांच्या, तुम्ही सांगितलं की संपत्ती आहे, मी सांगितलं की तुम्हाला बाकीचे उपद्रव झाला नाही महाराजांचा. नीती आणि तिचा ज्यावेळेस प्रश्न मांडला जातो त्यावेळेस महाराज स्त्रियांना हात लावला नाही, स्त्रियांचा सन्मान राखला. पण त्याच वेळेस बरेच जण म्हणतात की इव्हन अफजल खानाच्यावर ज्यावेळेस पहिला वार झाला तर तो म्हणतो दगा झाला. बरोबर. म्हणजे स्वतः दगा करणारा माणूसच म्हणत असला दगा झाला. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की महाराजांनी दगा केला, खानाने दगा केला, आणि हे नीती आणि तिच्या व्याख्येत बसतं का? पण मी सांगतो की जिथे युद्ध एक तुमचं जे धोरण आहे, व्यापक धोरण, जे योजना आहे, ग्रँड स्ट्रॅटर्जी आपण म्हणतो, ते हिंदवी स्वराज्याचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या क्षेम की नीती आणि तिचा विचार करून आपण बरीचशी युद्ध हरलेलो आहे पूर्वीची. आणि महाभारत सांगतं की शत्रूला जो समोरचा तसा असेल त्याला उत्तरही तशा प्रकारे द्यावं लागतं. तर त्यामध्ये काही गैर नाही आहे असं मला वाटतं. त्याला कनिंग इंटेलिजन्स म्हणतात.
तो कनिंग इंटेलिजन्स महाराजांमध्ये होताच. तो धूर्तपणा, तो चातुर्य ते पाहिजेच. म्हणजे आणि हे आपल्या सिव्हिलायझेशनचं पण पार्ट आहे. म्हणजे तुम्ही साधं बघा, माणूस हंटर आणि गॅदरर होता. म्हणजे मनुष्याची जी उत्क्रांती झाली, इव्होल्युशन झालं की हंटर आणि गॅदर होता. मग मनुष्य मासे पण पकडायचा ना. जो अफजल खानाला आपण मगाशी म्हटलं की सापळा सापळा सापळा, सापळे रचलेच जायचे साहेब. ज्यावेळेस तुमच्या जीविताचा प्रश्न असतो, जीवनमानाचा प्रश्न असतो, बरोबर, जीवनाशी ज्यावेळेस एखादा प्रश्न निगडीत असतो त्यावेळेस तुम्ही सापळा रचताच, माशासाठी गळ टाकताच, सापळे रचताच, प्राणी पकडताच. महाराजांमध्ये म्हणजे एक ग्रीक कवी आहे, ओपियन मला वाटतं त्याचं नाव, साधारणतः इसवी सन 177 दरम्यानचं आहे. त्याचं त्यानं शिकाऱ्याच्या सिद्धांतावर काव्यपंक्ती लिहिलेल्या आहेत. म्हणजे काव्यमय त्याने शिकाऱ्यांचे सिद्धांत लिहिले. तो शिकारी कसा पाहिजे, तो स्विफ्ट ॲक्शनमध्ये पाहिजे. मी मगाशी म्हटलं ते त्याच्यातलं उदाहरण होतं. तो चप्पळ पाहिजे, तो धूर्त पाहिजे, तो वेगवान पाहिजे. हे सगळे गुण महाराजांमध्ये, उत्तम शिकाऱ्याचे गुण महाराजांमध्ये होते. म्हणून ती एवढी मोठी शिकार सापडली महाराजांना. आणि ह्याच्यावर जास्त लक्ष गेलं पाहिजे. ही वॉज द बेस्ट म्हणजे शिकारी होते. आणि त्याप्रमाणे. आणि कसं असतं माहिती आहे का, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही मगाशी म्हटला की मागाशी सांगायचं राहून गेलं, जरी विलंबानं मी सांगतोय तरी, परंतु कोणता देश, कोणता प्रांत निवडावा, युद्धभूमी कोणती निवडावी, ह्याच्यावर फार युद्धाचे सिद्धांत सगळे. मग संजूचा आर्ट ऑफ वॉर असेल, अर्थशास्त्र असेल, ह्याचं चाणक्याचं असेल, किंवा कामंदीय नीतिसार असेल, अशी बरीचशी युद्धावर भाष्य करणाऱ्या गोष्टी. तर याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही स्थळ काळ ह्याचं भान पाहिजे. आणि तो जो योग्य निवडतो ना तो जिंकतो. तर महाराजांनी जी रणभूमी निवडली ना ती तशा प्रकारची निवडली होती की ती राईट स्पॉट होता तो. कारण तो जर चुकीचा निवडला असता तरी नाही. उदाहरणार्थ ते कामंदीय नीतिसारामध्ये असं सांगितलंय की ज्यावेळेस मगर, स्थळाचं सांगितलं की ज्यावेळेस मगर जमिनीवर असते त्यावेळेस कुत्रा तिला फरफटत नेऊ शकतो. पण ज्यावेळेस मगर पाण्यामध्ये असते तर ते कुत्र्याला खाऊन टाकू शकते. म्हणजे स्थळाची निवड कशी करावी. किंवा कावळा हा दिवसा घुबडाला मारू शकतो वेळेचं, पण घुबडे रात्री कावळ्याला मारू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचं, हे सगळं युद्धाचं सार आहे ना महाराजांच्या ब्रेनमध्ये होतं. फार हुशार होते. आणि त्या सगळ्याचा कस लागलाय महाराजांनी अफजल खानाला बरोबर टिपलेलं आहे. अप्रतिम. अतिशय खोलवर आणि इत्यंभूत माहिती तुमच्याकडून सर मिळाली. नाही, मी थोडं तर पॅरलली विचार केला. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मग अशी मी तुम्हाला तेही सांगितलं की तो मारणार इतकं त्यांना कॉन्फिडन्स होता. मारल्यानंतर काय करायचं ह्याची नीती होती. म्हणजे निनाद बिडेकरांनी जसं सांगितलं की नंतर परत फौजा 18 दिवसाची रणधुमाळी झाली. म्हणजे महाराजांचं त्याला पलटवार नीती म्हणतात. रॉबर्ट ग्रीनचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये पलटवार नीती, काउंटर अटॅक पण ठरला होता. म्हणजे किती कॉन्फिडन्स असेल महाराजांना, ज्याची कल्पनाही नव्हती की अफजल खानाला इथपर्यंत व्यवस्था केलेली आहे. फुल काउंटर अटॅक नरसाळच बनवलं. शेवटी एकटाच त्याला समोर. पण हा फाजील आत्मविश्वास पण नव्हता. मला असं कधी कधी वाटतं ना, मी ज्यावेळेस मीमांसा करतो या युद्धाची ना, त्यावेळेस मला असं वाटतं की ती द्विधा मनस्थिती होती. म्हणजे कधी कधी त्याच्यात खूप आत्मविश्वास यायचा, कारण की महाराजांचा पंत गोपीनाथांचा अभिनय, आणि कधी कधी त्याला कॉन्फिडन्स कमी पण व्हायचा. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे तो युद्धावर ज्यावेळेस निघाला त्यावेळेस त्याने 63 बायका मारल्यात. आणि इतकी विकृत मनोवृत्ती की माझ्यानंतर त्या बायकांना दुसरं कोणी भेटू नये. तिथंच त्यानं पहिल्यांदा स्वतःला म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स कमी होता तो पण. म्हणजे कधी कॉन्फिडन्स कमी आणि कधी फाजील, मध्ये नव्हता, संतुलित नव्हतं. मी मगाशी सांगितलं की संतुलित फार आहे. म्हणजे संतुलनाच्या ह्याच्यावर बरंचसं सांगता येईल पुढच्या इतिहासाचे. पण महाराज किती स्थितप्रज्ञता होते, किती फोकस होते ते त्याचं उदाहरण. दुसरं की त्याचा निशाणाचा हत्ती ज्यावेळेस फतेह लष्कर नावाचा हत्ती मेला त्यावेळेस सुद्धा त्याचा कॉन्फिडन्स कमी झाला होता. म्हणजे कधी कधी त्याचा कॉन्फिडन्स कमी व्हायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल पंत गोपीनाथ ज्यावेळेस डेऱ्यांमध्ये फिरायचे त्यावेळेस अफजल खानाला काही जणांनी सल्ला दिला होता की शिवाजी तुमचा घात करणार आहेत. त्यावेळेस त्याला इतकं म्हणजे राग आला की असं एका जागी लिहिलं की त्याचं नाकही कापलं होतं त्या माणसाचं. म्हणजे अफजल खान चिडतो कधी की त्याच्यामध्ये आतमध्ये कुठेतरी भीती असते. हे पण एक मानसशास्त्र आहे. तर म्हणजे त्याचं दोन्ही परिस्थितीमध्ये होता, आणि दोन्ही परिस्थितीमध्ये असलं की निर्णय चुकतात. अगदी. तुम्ही त्या भागात अनेकदा फिरला असाल. हो, मला आवडतं. तुम्ही मगाशीच बोलला की साहेब दिल्लीला गेले की मी डोंगरदऱ्यांनी असतो बऱ्याचदा. 8 दिवसांपूर्वीच त्या भागात तुम्ही फिरून आला. कसा अनुभव होता तुमचा? काय झालं, मी पुस्तकाच्या अनुषंगानं मी म्हटलं तिथं गेल्याशिवाय तो फील येत नाही. आणि दुसरं की त्याचे
स्ट्रॅटेजिक नकाशे पण तयार करायचं हे, कारण की ते युद्ध समोर दिसतं आपल्याला. नाही तर कळत नाही की ती सोंड कुठे, ती डोंगराची उतरले कुठून, मग ते बेसिनसारखा एरिया होता तो नेमका कुठे आहे, कसं झालं असेल युद्ध, ते तिथं गेल्यावर कळतं की किती वेल फॉट वॉर आहे, किती वेल प्लॅन्ड वॉर आहे. तर मी तिथे गेलो, मजा आली. म्हणजे आता तो एक वेगळा प्रवास वर्णन असेल. त्याच्यामध्ये रडतोंडीच्या घाटातून उतरणं, पारवर ते गेल्यावर माझ्या अंगावर रोमांच आले होते. कारण मला ते दिसायचं की तानाजी मालुसरे तिकडनं घेराव घालायला येत आहेत, रामची पांघेरं येत आहेत, अफजल खानाची अशी कावरी बावरी झालेली फौज आहे, मुसा खान घोड्यावरून पडला आहे, तिकडून डोंगरात बसलेले लपून बसलेले बांदल, जे शिळीमकर सगळे येत आहेत, रणबिरेंचा आवाज आहे, तोफांचा आवाज झालाय, हळ्या पिटल्या जात आहेत. असं माझं सगळं चित्र माझ्या समोर उभं राहायचं. तिकडनं कडेसरवरून नेतो जे जोरदार निघालेत घोड्याने, इकडं मुसा खान पळतो, तिकडं पायाला फाजल खान चिरगुटं बांधतोय, सगळं डोळ्यासमोर उभं राहत होतं माझ्या. तुमच्या समोर एक वेगळ्या पद्धतीचा अफजल खानाचा वध हा त्या क्षणाला नक्कीच घडला गेला असेल. खूपच तिथे जावं सगळ्यांनी. नक्की नक्की तुम्ही माझ्यासोबत उलट आवडेल यायला, कारण तुमच्यासोबत आल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथला इतिहास अजून वेगळ्या प्रकारे जिवंत होईल. एक नाट्य आपल्यासमोर घडतंय की या पद्धतीनं ते बोलू लागतात. मी तर म्हणेल की ही ठिकाणच, म्हणजे मी एक शासन व्यवस्थेचा भाग आहे, ही ठिकाणं जिवंत केली पाहिजे. म्हणजे बऱ्याच जागी असे हडपसरची लढाई झालेली आहे किंवा सांगोल्याचा करार झालेला आहे, त्या गावांमध्ये सगळे उजाड दिसतात, तिथला इतिहास बोलायला लागला पाहिजे. प्रत्येक जागा म्हणजे मग रोम आहे ना सगळं, आपले रोम उभे राहतात. एवढ्या ठिकाणी आपल्याला शौर्याच्या गाथा आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, ह्या महाराष्ट्रभूमीमध्ये. अप्रतिम सर, खूप खोलवर आणि मुद्देसूद अफजल खानाचा वध याविषयी. याच्यामध्ये तेच की टॅक्टिक्सवर पण भर दिला गेला पाहिजे. ड्रॅमॅटिक्सवर जास्त होतं कधी कधी, ते गरजेचं पण असतं. पोवाड्यामध्ये जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत त्या अंगामध्ये विरसरी येत नाही, परंतु त्याच्यावरच जास्त भर नाही पाहिजे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इतक्या जवळून वेध घ्यायचा पोटाचं, त्याचे अंग, मी म्हटलं चिलखत नसले त्याचे कपडे झाडझुडच होते ना, ते फाडून त्याची आतडी काढायला ती स्ट्रेंथ किती लागते. म्हणजे मार्शल आर्ट मी नाही करत, पण मार्शल आर्ट करणाऱ्याला माहीत असेल की खूप स्ट्रेंथ लागत असेल तुमच्या बोटाच्या किमान एवढ्या भागापर्यंत. ती स्ट्रेंथ महाराजांमध्ये काय अशी येणार आहे का? वेल रिहर्स्ड, वेल प्रॅक्टिस, वेल ट्रेंड कमांडो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोहिमेला, त्या कार्याला आणि त्यांच्या त्या कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्याच सरदारांना, त्यांच्या सैन्याला मानाचा मुजरा. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. मगाशी तुम्ही सांगितलं ना महाराज काय आले, की उदाहरण हे स्वतः उदाहरण निर्माण करायचं असतं ना. एक्झाम्पल, टू सेट द एक्झाम्पल, ते खाली उतरले. आणि ती मराठ्यांची तशी बघायला गेली तर स्वराज्याच्या दृष्टीने पहिलीच लढाई होती, फार महत्वाची. तिथे काय जीवाचं काय झालं असतं तर सांगितलं होतं त्यांनी, म्हणजे बाल संभाजीला गादीवर बसवा. म्हणूनच मला कधी कधी वाईट वाटतं, संभाजी महाराजांच्या गादीवरून का वाद व्हावेत. त्यावेळेस डिसिजन घेतलं होतं की बाल संभाजीला गादीवर बसवायचं मांडीवर, आणि जिजाऊनी सगळ्या कारभार, म्हणजे त्यावेळेस ठरलेले ते. पण नंतर होत असतं राजकारण. धन्यवाद सर, खूप छान गप्पा झाल्या. आणि मलाही बरं वाटलं की माझ्या आवडीचा विषय. पण पुन्हा एकदा सांगतो की मी काय संशोधक नाही, अभ्यासक नाही. थोडंफार थॉट प्रोसेस देता येते की ह्याला कोणत्या अँगलनं पाहायला पाहिजे, युद्धाच्या अँगलनं पाहायला पाहिजे, तर तो मी प्रयत्न करतोय. येस नक्कीच. चलो, धन्यवाद.